सूत्रांकडून ही महत्त्वाची घडामोड हाती आली आहे। येत्या 24 तासात खाते वाटप होणार यावर अंतिम शिक्कामोर्तब झालेला आहे। शिवसेनेची यादी आज रात्रीच मुख्यमंत्र्यांना दिली जाणार आहे असंही सूत्रांकडून कळतंय। तर राष्ट्रवादी काँग्रेसची यादी उद्या दिली जाणार आहे। खाते वाटप ठरलेलं आहे। 24 तासात आपल्या समोरील अखेर महायुतीचं खाते वाटप ठरलेलं आहे। 24 तासात खाते वाटपावर अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे। तर शिवसेनेची यादी आजच मुख्यमंत्र्यांना दिली जाईल। राष्ट्रवादी काँग्रेसची यादी ही उद्या मुख्यमंत्र्यांना दिली जाणार। अधिकची माहिती आपले प्रतिनिधी विनायक डावरुंग यांच्याकडून घेऊया। विनायक, ही अत्यंत मोठी आणि महत्त्वाची घडामोड म्हणता येईल, नेमकं ठरलंय का? श्रुती बरोबर आहे। आपण जर पाहिलं तर महायुतीचं मंत्रिमंडळ विस्तार जो आहे तो झाला, परंतु खाते वाटप कधी होणार याची उत्सुकता होती। 2 दिवसात हे खाते वाटप होईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं होतं। आता आज रात्रीपर्यंत शिवसेनेची यादी आणि उद्या राष्ट्रवादीची यादी जाहीर जाणार आहे आणि येत्या 24 तासात हे खाते वाटप जे आहे ते अंतिम जाहीर केलं जाणार आहे अशी माहिती सध्या सूत्रांकडून मिळाली आहे। या खात्यांमध्ये आपण जर पाहिलं तर गृह खातं जे आहे ते भाजपकडेच राहणार आहे, नगर विकास खातं जे आहे ते शिवसेनेकडे जाणार आहे आणि अर्थ खातं जे पहिल्यापासून अजितदादांकडे होतं ते अर्थ खातं आता अजितदादांकडे जे आहे ते जाणार आहे। प्रामुख्याने फॉर्म्युला असा आहे की जी जुनी खाते प्रत्येक पक्षाकडे होती ती जवळपास कायम राहणार आहेत। एक दुसऱ्या खात्याचा बदल जो आहे तो झालेला आपल्याला पाहायला मिळेल, परंतु प्रामुख्याने जी प्रमुख खाती आहेत गृह, अर्थ आणि नगर विकास हे 3 प्रमुख पक्षांकडेच राहणार असल्याची माहिती जी आहे ती सूत्रांकडून मिळते। येत्या 24 तासात हा खाते वाटप जो आहे तो अंतिम जाहीर होईल। नक्कीच अजित पवार गटाला अर्थ खातं मिळणार आहे आणि गृह खात्याचा पेच आहे तो सुद्धा सुटलेला आहे असंच यातनं आपल्याला म्हणता येऊ शकतं। श्रुती बरोबर आहे। गृह खातं जे आहे ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून मागणी वारंवार होत होती, परंतु भाजप गृह खातं जे आहे ते द्यायला तयार नव्हतं। पहिल्यापासून भाजपकडे गृह खातं होतं। मुख्यमंत्री पद जे आहे ते भाजपकडे आहे। भाजपकडे मॅन्डेट जे आहे ते अधिक आहे, संख्याबळ अधिक आहे भाजपकडे, त्यामुळे भाजप गृह खातं जे आहे ते आपल्याकडेच ठेवणार आहे। नगर विकास खातं जे आहे ते शिवसेनेला आणि अर्थ खातं जे आहे ते अजितदादा यांना देणार आहे। तर दुसरी खात्यांचं जर आपण पाहिलं तर महसूल, सार्वजनिक बांधकाम, पर्यटन आणि ऊर्जा ही खाती जी आहे ते भाजपकडे राहतील। तर शिवसेनेला जे अतिरिक्त एक खातं मिळणार आहे ते शुल्क उत्पादन खातं जे आहे ते मिळणार आहे। तर आपण जर पाहिलं तर भाजपच्या वाट्याचं गृहनिर्माण खातं सुद्धा शिवसेनेच्या ताला सोडण्यात भाजप तयार झालेला आहे। त्यामुळे जवळपास ही सगळी निश्चितता जी आहे ती झालेली आहे, सगळ्या बोलणी जी आहे ती झालेली आहेत। फक्त आता शेवटच्या टप्प्यात या याद्या ज्या आहेत त्या खाते वाटपाच्या प्रत्येक पक्ष जे आहे ते मुख्यमंत्र्यांना देईल। मुख्यमंत्री मग ही यादी जी आहे ती एकत्र करून राज्यपाला देतील आणि राज्यपालांकडून हे खाते वाटप जे आहे ते येत्या 24 तासात जाहीर केलं जाईल। नक्कीच विनायक, अत्यंत महत्त्वाची एक घडामोड यातली अशी आहे की मध्यंतरीच्या काळात अशी माहिती समोर आलेली होती की गृह खात्यासोबतच अर्थ खातं सुद्धा मुख्यमंत्री फडणवीस स्वतःकडे ठेवतील किंवा अर्थ खातं भाजपमधल्या कुणाला तरी दिलं जाऊ शकतं अशीही एक बाब समोर आली होती। मात्र आता जी माहिती मिळते त्यानुसार अजित पवार गटाला हे अर्थ खातं मिळणार आहे। याचाच अर्थ अर्थमंत्री अजित पवार असतील असं आपण म्हणू शकतो का? श्रुती बरोबर आहे। जी सूत्रांकडून सध्या माहिती मिळाली आहे त्यानुसार अर्थ खातं जे आहे ते अजितदादा यांच्याकडेच राहणार आहे, कारण मागच्या काळात सुद्धा अर्थ खातं जे आहे ते अजितदादांकडेच होतं। मधल्या काळात चर्चा होत होत्या तेव्हा भाजप अर्थ खातं आपल्याकडे ठेवेल असं वाटत होतं, परंतु अजितदादा यांचं मॅन्डेट जर पाहिलं, त्यांच्या आमदारांची संख्या पाहिली तर त्यांना सुद्धा एक मोठं खातं जे आहे ते द्यावं लागणार आहे। त्यामध्ये अर्थ खातं हे सगळ्यात मोठं खातं आहे, त्यामुळे ते त्यांना द्यावं लागेल। नगर विकास आणि खातं जे आहे ते शिवसेनेला असेल आणि गृह खातं जे आहे ते ही महत्त्वाची प्रमुख 3 खाती आहेत, ती 3 खाती 3 पक्षांकडे असणार आहे। नक्कीच विनायक, अपडेट्स घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।